सरकारसोबत काम करा आणि प्रति महिना 10,000 रुपये मिळवा, ते देखील तुमच्या गावात आणि तुमच्या शहरात। अशीच एक योजना सरकार सध्या राबवत आहे। या योजनेमध्ये तुम्ही 10,000 रुपयेपर्यंत प्रति महिना मिळवू शकता आणि तुम्हाला काम देखील तुमच्या गावातच करायचं आहे आणि तुमच्या शहराच्या ठिकाणी करायचं आहे। तर ही योजना नक्की काय आहे, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पाहूया या योजनेबद्दल माहिती। तर मित्रांनो, ही योजना मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम या योजनेच्या नावानं राबवल्या जात आहे। सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते, जसे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो व मुख्यमंत्री वयश्री योजना असो किंवा अदरही ज्या योजना सरकार वेळोवेळी राबवत असते, त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार सरकारला जास्तीत जास्त ग्राम स्तरावर आणि शहर स्तरावर करायचा असतो, परंतु तो प्रचार आणि प्रसार पाहिजे त्या माध्यमातून होत नसतो। तर गावातीलच व्यक्ती किंवा शहरातील व्यक्ती ही कामे व्यवस्थितपणे करू शकतात। या अनुषंगाने सरकारने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला प्रति महिना 10,000 रुपये मानधन देखील मिळणार आहे। तर या योजनेकरता कसा अर्ज करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे आणि तुमची पात्रता काय असणार आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, मी तुमच्यासमोर या योजनेचा GR ओपन केलेला आहे आणि या GRचं मुख्य शीर्षक तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा GR 7 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या GRचा नेमका उद्देश काय आहे आणि शासन निर्णय काय आहे ते सुद्धा आपण पाहूया। तर शासन निर्णय या GRमध्ये दिलेला आहे। त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी एकूण 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्ध करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरांपर्यंत नेमणे आहे। तर या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। तर इथे महत्त्वाचा एक पॉईंट आहे, तर ग्रामपंचायतीसाठी एक आणि जर शहरी भागाची लोकसंख्या जास्त असेल तर प्रत्येक 5,000 लोकसंख्येच्या मागे एक योजना दूत याप्रमाणे 50,000 योजना दूतची निवड करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमामध्ये योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढा ठोक मानधन देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे काम तुम्हाला तुमच्या शहरातच राहून आणि तुमच्या गावातच राहून करायचं आहे। यामध्ये प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेश आहे। मुख्यमंत्री योजना दूत हा 6 महिन्यांचा करार केलेला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। तर हे काम तुम्हाला 6 महिनेच करायचं आहे आणि याचा करार सुद्धा तुम्हाला 6 महिन्यापर्यंत करून द्यायचा आहे। त्यानंतर हे काम कोणत्याही परिस्थितीत वाढवलं येणार नाही असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहे ते सुद्धा पाहूया। मुख्यमंत्री योजना दूत या योजनेकरता तुमचे वय हे 18 ते 35 वयोगटातील असायला पाहिजे। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची किमान पदवीधर तुम्ही असायला पाहिजे। तर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले असाल, किमान ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले असाल आणि ते सुद्धा कोणत्याही शाखेतील असाल तरी सुद्धा चालते। यामध्ये तुम्हाला बेसिक संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे एक मोबाईल असणे आवश्यक आहे। सोबतच उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे देखील आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराकडे त्याचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावे एक बँक खाते असावे, जे की आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे। त्यानंतर योजना दूताला या योजनेमध्ये
या कार्यक्रमामध्ये कोणकोणते कागदपत्रे सादर करायची आहे ते सुद्धा पाहूया। तर या योजनेकरता तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। याचा अजून ऑनलाईन अर्ज सुरू व्हायचा आहे। ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती लवकरच कळवल्या जाईल। त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करणे तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुराव्याचा कागदपत्र किंवा प्रमाणपत्र, तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे मार्कशीट असेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आहे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। तुमच्याकडे एक बँक खातं आणि त्याचा तपशील असणेच गरजेचं आहे। तुमच्याकडे एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि यावर एक हमीपत्र लागणार आहे, ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे ऑनलाईन अर्ज करतेवेळी। तर ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतेवेळी लागणार आहे। त्यानंतर या योजनादूतांची नेमकी नेमणूक कशा प्रकारे होईल? उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे। सदरची छाननी उपरोक्त परिच्छेद नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल। मी तुम्हाला ज्या पात्रतेच्या अटी सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार तुमची निवड जे आहे ते करण्यात येणार आहे। ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हा अधिकारी यांना प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांच्या संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील। त्यामध्ये त्यांना शैक्षणिक व वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल। त्यानंतर एक महत्त्वाचा असा पॉईंट इथे दिलेला आहे, मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही, याबाबत हमीपत्र तुमच्याकडून लिहून घेतला जाणार आहे। तर यामध्ये तुम्हाला कोणकोणते कामं करायचे आहेत, तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील। प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील। योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्याकरता ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांच्या घरोघरी माहिती देईल यासाठी प्रयत्न करतील। तर तुम्हाला हे प्रत्येक तुमच्याकडे ज्या योजना येणार आहे, तुम्हाला या जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून संपर्कात राहून त्या योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्या योजना तुम्हाला सर्व नागरिकांपर्यंत तुमच्याद्वारे पोहोचवण्यात येईल आणि तुम्हाला ती माहिती घरोघरी जाऊन द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही केलेले सर्व काम दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचे विहित नमुन्यातील अहवाल सादर करायचा आहे आणि तो अपलोड देखील करायचा आहे। त्यानंतर योजनादूत जर अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून तो दुसऱ्या कामास गेलास त्याला मानधन देण्यात येणार नाही। तर अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो, आणि या योजनेबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। या योजनेबद्दल जी ऑनलाईन प्रक्रिया सुरू व्हायची आहे, तर या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती लवकरच कळवण्यात येईल। त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माझा नवीन व्हिडिओ पोहोचेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। योजना देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि युवकांना यामुळे रोजगार देखील मिळणार आहे, तो देखील त्यांच्या गावामध्येच आणि त्यांच्या शहरामध्ये। तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट देखील मला माझ्यापर्यंत पोहोचवा। आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मी आपल्या चॅनलवरती देत राहतो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।